तर आपण आज कंबाईन 2025 गट क याचे रिझनिंगचे क्वेश्चन बघू. एक पहिला प्रश्न बघू. नंबर सिरीजवर प्रश्न आलेला आहे. तुम्हाला लिहिताच वेळ लागत असेल याचा काय आहे ते नेमकं. दोन पर्याय आहेत, त्याचा आपण पर्याय पण देऊ. असेच प्रश्न पोलीस भरतीला पण येतात. त्याचं आपण सॉल्युशन बघू. तर नेमकी काय सिरीज असतात. इथं जर आपण बी घेतलं तर बी सर्वच पर्यायामध्ये पहिला पर्याय बी आहे, तरी पण आपण इथं बी जोडून बघू तर डबल ए दिसत आहे. तर आणखी बी घेऊ, कारण इथं 2, इथं 3, इथं 4 सिरीज, त्याच्यानंतर बी आणि इथं 5 नंतर पुन्हा बी. यानुसार आपला पर्याय येतो BBA. बरोबर आहे. दुसरा प्रश्न चालू करू. हा पण एक नंबर सिरीजवरच आहे, फक्त इथे पॉइंट मध्ये अंक दिलेले आहेत. याचा पर्याय देत नाही, डायरेक्ट मला प्रश्न लिहून देतो. आता इथे प्लस किती केलेले आहे, इथे 1.25 प्लस केलेले आहे, तर 5 झालेले आहे. त्याच्यानंतर इथं पुन्हा 1.25 प्लस केलेले आहे, इथं पण 1.25 प्लस केलेले आहे, तर इथं पण 1.25 प्लस केले आहे. उत्तर किती आहे पाहिजे? 9. दुसरा पण प्रश्न घेऊ. 170, 197, 226, 257. त्याच्यामध्ये पण डिफरन्स विचारलेला आहे. फक्त डिफरन्स 27, याच्यामध्ये दोन्हीमध्ये 27 आहे, याच्यामध्ये 29 आहे, याच्यामध्ये 31 आहे. तर पुढील जी संख्या आहे त्याच्यामध्ये डिफरन्स 33 आहे पाहिजे, म्हणजे 33 प्लस करायचे. त्याचं उत्तर आहे 290. त्यानंतर आपण आता पुढचा एक प्रश्न बघू. ते तर लय लहानपणापासून लेकरांनी बघितलेला प्रश्न आहे. त्रिकोण मोजायचा प्रश्न आहे. हे आपण आपल्या बॅच मध्ये पण घेतलेला आहे. 1, 2, 3, 4, 5. तर याचं सॉल्युशन काय? सरळ बेरीज करायची. टोटल त्रिकोण किती आहे? 15. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न लिहित नाही, प्रश्न मोठा आहे. स्पंदनने 120 पानांच्या एका पुस्तकाचा 3/6 भाग वाचला असेल तर त्याने पुस्तकाची किती पाने वाचली नाहीत? याच्यामध्ये आपल्याला सरळ दिलेलं आहे 120 गुणिले 3/6, म्हणजे यानं 50% पुस्तक वाचले तर 50% नाही वाचलं. 120 चं पुस्तक आहे म्हणजे 60 पानं वाचले नाहीत. हे केलं तरी तुम्ही करू शकता. 6 1 6, 6 2 12, 0, 20 2 60, म्हणजे 60 वाचले, 60 बाकी आहेत. नंबर सिरीजवर आणखीन एक प्रश्न आलेला आहे, फक्त सिरीज वेगळी आहे. म्हणजे इथं थँक्स दिलेले आहे. थँक्स त्यांनी असं लिहिलेलं आहे, SKNTHA. त्याच्यानुसार स्टुपिड शब्द कसा लिहिला जाईल या वरच्या सिरीज नुसार? तर इथं काय केलेलं आहे, पहिला अंक आहे ना टी, 4थ्या क्रमांकाला घातलेला आहे, आणि शेवटचा जे अंक आहे ते स्टार्टिंगला केलेला आहे. तर आपल्याला याच्यानुसार निष्कर्ष लावायचा. इथं स्टार्टिंग सुरुवात होईल डी ने, आणि चौथा जे अंक आहे पी,
तिसऱ्या क्रमांकाचा अंक 2 नंबरला येईल. याचं उत्तर येईल DIPSTU. आता एक प्रश्न बघू दिशाड्यांवर आलेला आहे. आदित्य घरापासून उत्तरेकडे चालत जातो. ते समजा आदित्य त्याचं घर तर उत्तरेकडे चालत जाते. पहिल्यांदा उत्तरेकडे चालत जातो. काही वेळानंतर तो उजवीकडे वळतो. आणि थोडे पुढे जाऊन तो पुन्हा डावीकडे वळतो. आणि शेवटी 1 किलोमीटर चालल्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळतो. म्हणजे ही दिशा कोणती आहे? पश्चिम. आपल्याला काय अंतर वगैरे काढण्याचं दिलेलं नव्हतं, फक्त दिशा ओळखायची होती. तर तो सध्या पश्चिम दिशेला तोंड करून उभा आहे. त्याच्यानंतर एक प्रश्न बघू आपण. अतिशय सोपा प्रश्न आहे, वाटलं तुम्हाला लिहून देतो, तुम्ही सॉल्व्ह करून बघा. राम, श्याम आणि जॉन यांच्या वयाची सरासरी 5 वर्षापूर्वी यांच्या वयाची सरासरी 5 वर्षापूर्वी 16 वर्ष होती. व 5 वर्षानंतर वयाची सरासरी किती असेल? त्याच्यामध्ये काय करायचं आपण? 5 वर्षापूर्वीची दिलेली आहे 16, म्हणजे आता किती असणार आहे? 5 सध्या करंटला तर 21 त्यात 5 प्लस करायचे. आणि 5 वर्षानंतर किती होईल? त्याच्यामध्ये 5 आणखी प्लस करायचे तर 26. कारण सरासरी तेवढीच राहणार आहे. त्याचे वय किती वय झाले तरी पण